प्रॉपरली रोलिंग केलं त्याचा फायदा होणार, बँकेंना पण फायदा होणार, कंपन्यांना फायदा होणार. ओके, वी विल डू द पेमेंट ऑफ गव्हर्नमेंट डेट and take land from the government against the payment of government debt, as well as we can get excellent returns on the investment for debt payment through new money ruling system. म्हणजे आताची जी करंट सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं जे कर्ज आहे ते खूप वाढलेलं आहे. फॉर महाराष्ट्रामध्ये बघितलं आपण, महाराष्ट्राचं कर्ज 10 लाख कोटी, तर व्याजच त्याचं 70 ते 80 हजार कोटी आहे. बरोबर, आता 70 ते 80 हजार आणि ते 10 लाख करोड, म्हणजे हे खूप मोठं. मला माहिती आहे हे 10 लाख कोटी खूप मोठं आहे, पण आपण छोट्या अमाऊंटमध्ये जर बर्डन कमी करायला घेतलं आणि त्याचं जो व्याज पार्ट आहे त्याचं आपण प्रॉपरली युटिलायझेशन केलं तर त्याच्यामध्ये खूप एम्प्लॉयमेंट होतं. जवळजवळ 25 लाख लोकांना एम्प्लॉयमेंट होतं महाराष्ट्रामध्ये, आणि जो वर्ल्डमध्ये बघायला गेलं ते 80 ते 90 कोटी, आणि इंडियामध्ये 10 कोटी लोकांना एम्प्लॉयमेंट होतं. कारण की आपण सगळ्या गोष्टीकडे बघतो, पण हा डेट आहे आपल्या वाटतं खूप मोठा आहे. काही नाही आहे. जर आपण डेट पेमेंट केलं तर त्याचा फायदा असा आहे, आपल्याकडं जो इंटरनल डेट आहे तो ॲज अ रिझर्व म्हणून तयार होईल रिझर्व बँक ऑफ इंडियामध्ये. म्हणजे समजा आज 10 लाख कोटी आहे, तर जाऊ द्या एवढं मोठं नको, समजा 1 लाख कोटीच पकडूया. 1 लाख कोटी खर्च असेल तर 50,000 कोटीचं रिझर्व तयार, 1 लाख कोटीचं रिझर्व तयार होईल. आणि समजा आपण जे बाहेरचं एक्सटर्नल डेट जर पे केलं तर आपल्या डॉलरचं जे व्हॅल्यू आहे ते कमी होईल आणि आपली रुपीची व्हॅल्यू वाढेल. आणि मेन म्हणजे काय होईल, जे कॉस्ट कमी होत जाणार, प्रोडक्ट एकदम स्वस्त होत जाणार. आणि हे सुद्धा तुमच्या हातात आहे, पब्लिकच्या हातात आहे, कुठल्या सरकार किंवा पॉलिटिशियनच्या हातात नाही आहे. तुम्ही केलं तरच होणार आहे. ओके, समजलं. नेक्स्ट, take control on asset of the countries like flat, land, industry by investing small amount of money as a security, and also be the owner through this new money ruling system in the banks. म्हणजे आता काय करायचे, फ्लॅट्स, लँड्स आहेत आपल्या हातातून चालल्यात, जमिनी आपल्या हातातून, फ्लॅट्स चालले आपल्या हातातून, प्रॉपर्टी चालले. पण प्रॉपर्टी आपल्या हातात नाहीच आहे. प्रॉपर्टी कोणाच्या हातात चालली, बँकेकडे, सरकारकडे चालली. अशी कधी पण टेक ओव्हर केली जाईल किंवा आपल्या अटॅचमेंट आणली जाईल की आपण ह्याचं पेमेंट केलं नाही म्हणून. तर आपल्याला ओनर बनायचं आहे सगळ्या जमिनीचं, लँडचं, इंडस्ट्रीचं. जर आपल्याला काय करायचं आहे, ओनर बनायचे, आपल्याला स्ट्रॉंग सिक्युरिटी आपल्यासाठी बनवायची आहे. म्हणून मला माहिती आहे एवढं मोठे इन्व्हेस्टमेंट कोण करू शकत नाही. 1 लाख, 10 लाख, 5 लाख, ज्याचं लिमिट आहे तसं तो करणार. 20,000, 25,000, 50,000 इन्व्हेस्टमेंट करून रिटर्न्स बनवा, चांगले ॲक्सलंट रिटर्न्स घ्या, सिक्युरिटी घ्या या फ्लॅटची, लँडची, इंडस्ट्रीची. त्याचं आपल्या एक सिक्युरिटी घ्या या ॲसेटची, ताकी ही सिक्युरिटी असेल बँकेंना पण बरोबर फायदा असेल. कारण ते बँकला पण सिक्युरिटी मिळायला लागली तर बँक पण सेफ. आणि बँकच जी अशी गोष्ट आहे ना ती आपल्याला सपोर्ट करू शकते, आपला पैसा त्याच्यात राहील, आपल्याला सगळं चांगले रिटर्न्स पण मिळतील, सेफ्टी असणार आहे. आणि जर आपण ॲसेट्सच्या अगेन्स्ट इन्व्हेस्टमेंट केली तर एक प्रकारची मोठी सिक्युरिटी असणार आहे आणि आपण ओनर्स पण होऊ त्या ॲसेटचे. म्हणून तुम्हाला सांगतो, टेक कंट्रोल ऑफ ॲसेट. म्हणजे जे आपण या गोष्टीकडे आपण लक्षच देत नाही, एवढं मोठे ॲसेट पडलेले आहे आपल्या देशामध्ये, जमीन पडलेली आहे, फ्लॅट्स आहे, बिल्डिंग्स आहे, त्यात इन्व्हेस्टमेंट करा. मला माहिती आहे एवढे मोठे फ्लॅट करोड आहे, 3 करोड, 4 करोड, 5 करोड एवढं आपण इन्व्हेस्टमेंट करू नाही. छोटे इन्व्हेस्टमेंट करून पण तुम्ही पार्ट ओनर होणार त्या पर्टिक्युलर ॲसेटचे, हे लक्षात घ्या, आणि चांगले रिटर्न्स मिळणार. आणि आता कसं माहिती आहे का, हा नुसतं एक रुमर्स आहे, मोठा एक भपका आहे. बघायला गेलं तर की लँडची जी किंमत आहे भरपूर वाढली जाते, जमीन फ्लॅटची किंमत एकदम 3 करोड, 4 करोड. पण आता आपण रिअलिस्टिकवर येणार आहे. म्हणजे जशी आपल्या रिटर्न्सची व्हॅल्यू वाढेल, जे काही इन्व्हेस्टमेंट करणार, जसं तुमच्या रिटर्न्सची व्हॅल्यू वाढेल तशी त्या ॲसेटची व्हॅल्यू वाढेल. तसं आपण केलेलं आहे, म्हणजे रिअल बेसवर केलेलं आहे. की असं मोठं काहीही करायचं, काहीही मीन्स ॲसेटची वाढवायची किंमत, तसं होणार नाही. जसं आपलं रिटर्न्स आहे, ज्या ॲसेटवर आपण पैसे लावतो आणि त्याच्यातून आपलं जे रिटर्न्स मिळणार त्याचप्रमाणे त्या ॲसेटची व्हॅल्यू वाढणार. म्हणजे कसं होतं, रिअलिस्टिक होणार आणि त्याच्यावर म्हणजे कसं बर्डन नसणार ना. आता जर आपण रिअलिस्टिकवर नाही केलं, असं मोठ्या भपक्यानुसार इन्व्हेस्टमेंट केलं, त्याच्यामध्ये परत तेच होणार, डेट क्रायसिस येणार. डेट क्रायसिस न येण्यासाठी आपल्याला हे सिस्टम फॉलो करावं लागेल.
ओके. अँड त्याच्यानंतर आहे एक्सेलेंट रिटर्न टू द पीपल ऑफ इंडिया बाय इन्व्हेस्टिंग इन द बँक ओनली. म्हणजे आपलं इन्व्हेस्टमेंट फक्त बँकेतच राहणार. नो इन्व्हेस्टमेंट इन द शेअर मार्केट, म्युच्युअल फंड अँड अदर इन्व्हेस्टमेंट. ना शेअर मार्केटमध्ये ना म्युच्युअल फंडमध्ये आपण रिस्कमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार नाही आहोत. वी कॅन गेट एक्सेलेंट रिटर्न ऑन रिअल इस्टेट ॲसेट अँड इट इज अराउंड 3 times to 12 times रिटर्न्स ऑन युअर इन्व्हेस्टमेंट ॲज पर द टर्म ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. जसं कॉन्ट्रॅक्ट असेल त्याप्रमाणे 3 पट ते 12 पटपर्यंत तुम्हाला रिटर्न्स मिळतील ॲसेटच्या अगेन्स्ट. कारण तुमचे जे पैसे इन्व्हेस्टमेंट केले असेल त्या ॲसेटच्या अगेन्स्ट ती एक सिक्युरिटी झाली. तुम्हाला सिक्युरिटी असेल तर तुमची जेवढी पण व्हॅल्यू असेल अमाऊंट त्याच्या ॲसेटच्या अगेन्स्ट पूर्ण तुम्हाला रक्कम मिळणार. म्हणजे तुम्हाला असं नाही की बाबा तुमची रक्कम ॲसेटच्या प्रमाणे आहे आणि आपलं पैसे आपण बँकेत ठेवतो आणि बँक आपल्याला गॅरंटी फक्त 5 लाखाचीच देते, असं नाही. याच्यामध्ये काय होईल, जे ॲसेटच्या अगेन्स्ट इन्व्हेस्टमेंट केलं तुम्हाला सिक्युरिटी पण होणार आणि तुम्ही ओनर पण राहणार आहे. दोन्ही गोष्टी राहणार आणि रिटर्न्स पण चांगले मिळणार. आणि जसे रिटर्न्स तसे ॲसेटची व्हॅल्यू वाढत जाणार. म्हणजे बँकेंना पण इझी पडणार की बाबा हा पर्टिक्युलर माणूस आहे, त्याचं चांगलं फायनान्शियल स्टँडिंग आहे, त्याला ॲसेट सिक्युरिटी पण आहे. बँकेला पण इझी पडणार की तुम्हाला लोन वगैरे द्यायला, तुमच्या ज्या काही नीड्स आहेत त्या पूर्ण करण्याला इझी पडेल. आणि हे कसं पूर्ण ट्रान्सपरंट सिस्टम आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी याच्यावर कन्सिडर केलेल्या आहेत ते समज. आणि त्याच्यामध्ये आणखी एक असं आहे की 12 times returns on your investment as per the term of the contract and increase the real asset value as per the returns on investment. ते मी तुम्हाला सांगितलं जसं इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स वाढेल तसं ॲसेटची व्हॅल्यू आहे. वी विल गेट द एक्सेलेंट रिटर्न ऑन रिटर्न बॅक ऑफ हाऊस एक्सपेंडिचर प्लान 20 times to 40 times. जसं तुमचं इन्व्हेस्टमेंट असेल, जसं मार्केट याच्यामध्ये बँकेमध्ये रोलिंग केलं असेल तशाप्रमाणे तुमचं रिटर्न्स वाढणार आहे ऑन इन्व्हेस्टमेंट पॉईंट बाय डुईंग मनी रोलिंग इन द बँक्स. बँकेमध्ये रोलिंग करूनच मग तुम्हाला. अँड रिटर्न विल बी मोर दॅन द म्युच्युअल फंड्स अँड शेअर मार्केट विदाउट रिस्क. म्हणजे न रिस्क घेता तुम्हाला रिटर्न्स चांगले मिळणार आणि पैसे मेन म्हणजे तुमच्या खात्यातच राहणार आहे, तुमच्या नावावर राहणार आहे. हे फक्त एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग राहणार आहे क्लायंट आणि इन्व्हेस्टरमध्ये. का दोघांना सेफ्टी, एकमेकांना सपोर्ट करणार, एक सिक्युरिटी देणार. सिक्युरिटी दिली एकमेकांसाठी इन्व्हेस्टमेंट करून दोघांचा फायदा होणार याच्यामध्ये. आणि द रिटर्न विल बी मोर दॅन द म्युच्युअल फंड्स अँड शेअर मार्केट विदाउट रिस्क अँड गॅरंटी ऑफ मनी इन्व्हेस्टमेंट अँड द रिटर्न टू द इन्व्हेस्टर इट इज अराउंड 1% to 15% per annum as per the money rolling done in the banks in the form of fixed deposit. म्हणजे जे इन्व्हेस्टरला रिटर्न्स जे मिळणार आहे 1% पर ॲनम पासून ते 50% पर्यंत रिटर्न्स मिळतील. जसं मनी रोलिंग होईल तसं बँकेमध्ये प्लस ॲडिशनल रिटर्न्स फिक्स रिटर्न्स आहे 6% प्लस याच्यामध्ये 1% ॲडिशनल. जसं म्युच्युअल फंडमध्ये कसे रिटर्न्स मिळतात बंदात आता रेट काय जास्त मिळतं 8 to 9%, 10, 11%, मॅक्स 12%. इथे तुम्हाला जे रिटर्न्स मिळतील तुमच्या बेस या सिस्टम फॉलो केलं तर तुम्हाला रिटर्न्स 12%, 14%, 15%, 20%, 30%, 40% असं रिटर्न्स वाढत जाणार जसं मनी रोलिंग होणार तसं. ओके. मॅन्युअल सिस्टम इज इक्वल टू कॉमन मॅन इंटेलिजन्स सिस्टम इज इक्वल टू कॉमन यूथ इंटेलिजन्स सिस्टम इज रेडी टू एक्झिक्यूट नाव. सो take part all the youth who lost their jobs from TCS, Infosys, Larsen & Toubro, Amazon, Google, and those who are returned back from America and other countries. Okay, and show the power of Indian people to the world. What is it? Indian peoples are doing best. They are very strong. So this system is very powerful system and it will also execute in all the countries in the world because we are solving the debt crisis. Okay, and we have the power of 65% total population of youth and we create the best things for the world. Okay, and the creator myself Mr. Yogesh Dattatripur. Jai Hind, Jai Maharashtra. Thanks for listening. Please give me support. Thank you.